नमस्कार मित्रांनो, आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग हा विषय बरेचदा बघतो आणि कसा करावा, काय करावा असं विषय पडत असतो आणि काय खर्चिक आहे असं वाटतं. पण असं काय खर्चिक असायचे काय विषय नाही. मी आशिष कोंगळकर माझ्या टेरेसवर अशाच प्रकारचं पावसाचं पाणी आम्ही पत्र्यावरती जे आहे त्याचं एक असा पोगर लावून त्याच्यामार्फत हे असा टाकीमध्ये आम्ही सोडलेलं आहे. हे पाणी आम्ही गेली 10 वर्ष सातत्यानं वापरतोय. कुठल्याही प्रकारचं पाणी खालती पंप करायची गरज नाही आणि पावसाळ्यात जे पाणी अशुद्ध येतं त्याच्यापेक्षा हे एकदम शुद्ध पाणी आम्ही गेली 10 वर्ष सातत्यानं वापरतोय. काही कुठल्याही गोष्टीची फार मोठं यंत्रणा वापरायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पत्र्यावरचं पाणी एखाद्या पाईपमधनं तुम्ही तुमच्या टाकीमध्ये सोडू शकता. ह्या पाईपच्या याच्या आतमध्ये एक स्पंज बसवलेला आहे एवढ्या मापाचा. त्या स्पंज आम्ही रोज इथनं काढतो बाहेर आणि तो स्वच्छ करतो. म्हणजे ह्याच्यामधनं आलेली काय घाण असेल तर ती त्याच्यामध्ये बाजूला काढली जाते आणि परत तो स्पंज ह्याच्यामध्ये घातला जातो आणि स्वच्छ फिल्टर केलेलं पाणी हे टाकीमध्ये भरलं जातं. पावसाळा चालू झाल्यापासून पावसाळा संपेपर्यंत अखंड पावसाळाभर आम्ही हे पाणी वापरतो. किमान 3 ते 4 महिने आम्हाला नळानं आलेलं पाणी फारसं वापरायची आवश्यकता वाटत नाही. पिण्याचं पाणी देखील आम्ही इथलंच वापरतो. त्यामुळे अशा प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जमिनीमध्येच पाणी मुरवलं पाहिजे असं नाही. पावसाचं पडलेलं पाणी देखील तुम्ही अशाच पद्धतीनं जर का वापर केलात तर ते देखील पाणी वाचवण्यातलाच एक विषय आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय कमी खर्चामध्ये घरच्या घरी करू शकता.